नमस्कार मंडळी, मी अस्खलित नमुने तुमचा सर्वांचा लाडका आवड्या. तर मंडळी, तुम्ही याआधी मला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असाल. आता तुम्ही माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही मला पाहणार आहात, कारण का मी व्लॉगिंग चालू करतो आहे. मी ज्या ज्यावेळी घरातून बाहेर पडेन त्यावेळी माझी दिवसाची दिनचर्या कशी असेल ते मी ह्या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी आता चाललो आहे ओरी गावात. जाकादेवी हे गाव आहे, त्याच्या पुढे ओरी गाव आहे. त्या ओरी गावामध्ये चाललो आहे तर मित्राला भेटण्यासाठी. कोण मित्र असेल तुम्हाला काही लोकांना समजलंसुद्धा असेल, काही लोकांना नसेल माहिती. तर मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की आयुष्यामध्ये ना मित्र हे असलेच पाहिजेत. फक्त कामापुरता आपला वापर करून घेणारे नसावेत, तर कट्टर असावेत. आपल्या प्रत्येक अडचणीला प्रसंगाला धावून येणारे असावेत. अशाच मित्राकडे मी आता जातो आहे. जरा एन्जॉय करणार होतो आम्ही. बघूया कशा प्रकारे एन्जॉय होते ते. आणि तुम्हाला खरं सांगू की मी या अगोदर माझं घर, मी आणि माझा कामधंदा हेच करत आलो आहे. आयुष्यामध्ये मित्र जोडले, पण जेवढेच तेवढेच जोडले. पण आत्ता जोडलेत ना, खरंच भारी वाटतं भेटून त्यांना. म्हणजे आपला कंटाळा सगळा त्याच्यातून निघून जातो. तर चला तर मग मी माझ्या व्लॉगिंगला सुरुवात करतो आहे. मी आता आहे आबलोली गावामध्ये. इथून निघालो आता. चला बाय. आता मी जाकादेवी मार्केटमध्ये आलो आहे आणि जाकादेवी मार्केटमध्ये माझा मित्र इथे मला घ्यायला येतो आहे. इथून आम्ही मालगुंडला जाणार आहोत. कशासाठी जाणार आहोत, का जाणार आहोत ते ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघूया आता मित्र येईपर्यंत मी वाट बघणार आहे. इथे बघू शकता हे जाकादेवी मार्केट आहे. चला, आपल्याला घेऊन जायला आपला मित्र आता आलेला आहे. राहुल घावाळी, कोकणकर आरजी त्याचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही ओळखतच असाल. अरे भाई दिसतोय का आम्ही? बघ काय दिसणार ना, मला कुठेतरी बघितलं की वाटले रे. हो ना, आमच्या वाडीतला आहे का? वाढीतलं आहे लिकेज असणार आहे. आता हे समोर दिसते ना, ते शुभम भावाचं घर आहे. तो हे आपला खास मित्र आहे. त्याच्या घरी आता आपण आलो आहे. आतमध्ये तुम्ही घर बघू शकताय कशा प्रकारे आहे तो. तर मंडळी, आता मी शुभमच्या घरातून चहा नाश्ता केलेला आहे आणि आता जातो आहे डॅम्पवरती. चला तर मग. पाठीमागून राहुल येतो आहे. मला पाच. आवाज आले एक एक एवढा तुला दूध डबल काशील. होय होय. आणि आपला दिलदार भाव शुभम भाव एकच वादा. शुभम नाव एक एक त्याचा याचे पैसे वाचवले. जत्रा 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 जत्रा.
तर मंडळी माझी बऱ्यापैकी आंघोळ झालेली आहे. बाकीची पोरं अजून आंघोळ करतात आहेत. म्हणजे पाण्यातनं बाहेर पडूसच वाटत नाही. मला काय म्हणायचं आहे, आपण रिसॉर्टमध्ये जाऊन पैसे खर्च करून मजा करण्यापेक्षा आपण गावाकडे येऊन हे स्वर्गसुख अनुभवायला ना लय मजा येते. आणि मी ती आता अनुभवतो आहे. आता नदीतून पोरं सगळी बाहेर पडले आहेत आणि त्या आता ज्या डबक्यामध्ये आपण उड्या मारत होतो त्या डबक्याच्या बाजूला बघा एक छोटासा धबधबा आहे. दाखवतो तुम्हाला थांबा. तर मंडळी मी आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. म्हणजे मी घरी जातो आहे. बाकीचे पोरंसुद्धा आपापल्या घरी गेले. मी आता मेढे गावाच्या इथे उभा आहे. बघू शकता हा गोवाघर साईडला जायला रोड आहे आणि पाठीमागे रत्नागिरी साईडला. तर चला तर मग आजची व्हिडिओ कशी होती ही तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय.